नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कांग्रेस पार्टीचा दिनेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सर्व आपले काशीनाथ दादा, इंद्रशेठ बोचरा, जीवन भाऊ, वाघदोरे सर, उल्हास भाऊचं घेतलं नाव। उपस्थित सर्वांचे नाव घेऊ शकतो। उपस्थित सगळे योगा ग्रुप पण तुमचा उपस्थित आमचे मुख्य अधिकारी बिघोस साहेब, नगरपालिकेचे सर्व स्टाफ उपस्थित, इथे सर्व पत्रकार बंधूंनो उपस्थित, सर्व शहर व ग्रामीणचे माझे सर्व स्नेही, माझ्या लाडक्या बहिणी सगळ्या उपस्थित, आमच्या सविता भाभी, कारण की आमचे मित्र बाळूशेठ ते 2-3 दिवसापासून दिल्लीला गेले होते। गणपती आज साबेरभाई उनके लिए आखिर भाई आज रखे थे, लेकिन ट्रेन फ्लाइट वो धक्का ज्यादा रहने की वजह से वो आ नहीं सके, इसलिए उनका फोन आया 8 बजे क्या कर लो तुम अभी, क्योंकि लोकांची पण अपेक्षा होती का लवकर चार्ज घेऊन लवकर काम सुरुवात हो। तुम्ही जे प्रेम माझ्यावर केलं, एवढ्या मताधिकाऱ्यांनी मला निवडून दिलं, सगळ्या नगरसेवकांना निवडून दिलं, सगळ्याच पक्षाचा, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। आमचे जे रिटायर्ड कर्मचारी पण ठाकूर सर पासून, रघुनाथ सिंह सागर पासून, बाळासाहेब चव्हाण, पुणे साहेब हे पण सगळे उपस्थित आहे। आताच सलीम भाई बोलले ठाकूर सर का एकदा निवडून आल्यावर, एक नगराध्यक्ष झाल्यावर तो फक्त एका पक्षाचा एका पार्टीचा राहत नाही, तो सर्व गावाचा राहतो। गेल्या 30 वर्षापासून तुमच्या आशीर्वादाने मला वैजापूर शहराची सेवा करण्याचे योग आलेले, भरपूर विकास कामं आपण आतापर्यंत करत आलेलो आहे। पण याच्या पुढे पण आता शहर खूप झपाट्याने वाढलं। नवीन सगळ्यात पहिले आपल्याला जे करायचं आहे ती अखिल भाई नवीन वॉटर सप्लाय स्कीम ही आपली पूर्ण तयार आहे। फक्त थोडे काही एक मीटिंग मध्ये घेऊन काही बदल करायचे का अजून, कारण की ते 20-30 वर्षाच्या हिशोबाने आपल्याला पुढच्या करायची आहे, ती लगेच करायची आहे। आरोग्याच्या बाबतीत ते दुसरं मेन मुद्दा आहे का आरोग्यात आपल्याला इथे सब डिव्हिजनल हॉस्पिटल आहे, पण लोकांची बॉडी राहण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतात। आपल्याकडे हॉस्पिटल स्टाफ कमी आहे, पण एखाद्या प्रायव्हेट जसं आता GS आहे, SNDT आहे, यांच्याशी बोलणं झालेलं आहे, टायअप करून सगळी डॉक्टरची सुविधा इथे, ज्या पेशंटची ऑपरेशन करायची शिवम बघा समोर एक
समोर बघा समोर. आबा पुढे या. थांबा, थांबा, थांबा. आबा पुढे. आबा पुढे. समोर बघा. राजू, राजू. हो बेरोज भाई. ऑलरेडी हाँ हो भैया. एक हॅलो हॅलो. एट 1800. खुर्च्याला गेली उठाव नको ना. काय वाटतं आज साहेबांनी पदग्रहण आदरणीय दिनेश भाऊ परदेशी यांनी वैजापूर शहराच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळलेला आहे. त्यांची अर्धांगिनी या नात्याने आणि या वैजापूर शहराची माजी नगराध्यक्ष या नात्याने आणि वैजापूर शहराची नागरिक या नात्याने मला खरंच मनस्वी आनंद आहे की वैजापूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि एवढ्या बहुमताने त्यांना नगराध्यक्ष पदावर विराजमान केलं. आपण पण या शहराची 12 वर्षापर्यंत सेवा केलेली आहे. आपल्या हातून काही काम राहिलेलं आता इथून पुढे साहेबाच्या हातून ते काम होण्याची 100% होणार आहे. जसं की आम्हाला नवीन वाढीव जी आपली लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने नवीन स्वयंचलित पाणी पुरवठा योजना ही अंमलात आणायची आहे. त्याचबरोबर शासकीय जागेवर जे नागरिकांसाठी तसं तर आम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत नागरिकांची ज्यांची स्वतःची जागा आहे त्यांना घरकुल उपलब्ध करून दिलेले आहे. परंतु शासकीय जागेवर जे घरकुल आपल्या नागरिकांना उपलब्ध झाले पाहिजे त्या अनुषंगाने कार्य करायचं आहे. नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या प्रायमरी आहेत त्या शाळेला सेकंडरी करून ज्युनियर कॉलेज देखील आणायचे आहेत. आपल्या जे नगरपालिकेचं भगवान महावीर रुग्णालय आहे त्या रुग्णालयाचं विस्तारीकरण करून तिथे अनेक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अशी भविष्यात अनेक कामं आहेत आणि ही कामं आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि आपले जे मुख्यमंत्री आहे आदरणीय देवाभाऊ यांच्या सहकार्याने ही कामं वैजापूर शहरामध्ये नक्कीच 100% पूर्ण होतील. आणि जसं की स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मागच्या वर्षांमध्ये काम करताना आम्ही शहरासाठी अनेक पारितोषिके पटकवली. येणाऱ्या वर्षांमध्ये येणाऱ्या 5 वर्षांमध्ये देखील आम्ही सगळे नागरिक आणि आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आणि सगळे नगरसेवक हे मिळून एकजुटीने काम करून वैजापूर शहराचं नाव हे राज्य पातळीवर नाही तर देश पातळीवर देखील झळकावे याच्यासाठी आम्ही मनस्वी प्रयत्न करू. हे होते आपल्यासोबत परदेशी मॅडम यांनी आपलं वैजापूर शहर हे देश पातळीवर लवकरच झळकेल. UCN TV लाईव्ह छत्रपती संभाजीनगर. आदरणीय दिनेश भाऊ परदेशी आपल्या सोबत आहेत. आताच त्याचा पदग्रहण सोहळा झालेला आहे. आताच त्यांनी पदग्रहण केलेलं आहे. आपण त्याची पहिली प्रतिक्रिया आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर काय सांगाल आज आताच आपण पदग्रहण सोहळा घेतलेला आहे, काय वाटतं सर पहिली प्रतिक्रिया आपल्या? काही नाही, मी सर्वप्रथम वैजापूर शहराच्या सर्व जनतेचे मायबाप जनतेचं मनापासून आभार मानेल. त्यांनी मला परत एकदा वैजापूर शहराची सेवा करण्याची संधी दिली. त्यांचं जे ऋण माझ्यावर झालेलं आहे ते विकासाच्या माध्यमातून कसं फेडता येईल, कसं वैजापूर शहराचा अजून जास्तीत जास्त विकास करून भारताच्या नकाशावर वैजापूर शहराला कसं नाव लौकिक भेटेल याच्याकरता मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पुन्हा पुन्हा तुम्हाला जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये यश दिलेलं आहे, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आता जे मी माझ्या वचननाम्यात दिलेलं आहे, नवीन वॉटर सप्लाय स्कीम असू द्या, घरकुलाचं असू द्या, शिक्षणाच्या बाबतीत असू द्या, आरोग्याच्या बाबतीत असू द्या, स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या, कारण की मागील 2-3 वर्षापासून प्रशासकचं काय असल्यामुळे थोडंसं विस्कळीत झालं होतं.
पण परत ते रुटीन आणून जसं पहिले वैजापूर नगरपालिका होती 3 वर्षापूर्वी तशीच परत रुटीन आणण्याचा मी पूर्ण प्रामाणिक. त्याच्याबरोबर अजून जे वैजापूर शहर गेल्या 5-7 वर्षात झपाट्याने म्हणजे 1.5 झालं, ती लोकसंख्या वाढली, जे नवीन हे झाले तिथे विकास कसं करायचं याचं नियोजन माझ्याकडे पूर्ण आहे. ते लवकरात लवकर. आणि केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. ही निवडणूक आम्ही काँग्रेस आपल्या भारतीय जनता पार्टीवर राष्ट्रवादीच्या अलायन्स मध्ये लढलो होतो. राष्ट्रवादी पण आमच्याबरोबर आहे, फायनान्स मिनिस्ट्री त्यांच्याकडे, म्हणून 100% निधीची कमतरता होणार नाही. आदरणीय देवाभाऊ आहे ते 100% वैजापूर शहराला, कारण की त्यांचं पहिल्यापासून वैजापूर शहरावर जास्त प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे, म्हणून मला निधीची काही कमी पडणार नाही. म्हणजे जे आश्वासन मी जनतेला दिलेलं आहे या 5 वर्षात करायचे 100% जनतेच्या आशीर्वादामुळे पूर्ण होणार. हे होते आपल्यासोबत दिनेश परदेशी. दिलेल्या आशीर्वादाची पूर्णत्व जबाबदारी घेतलेली आहे. पाहत राहा UCN TV. नाही